चालू असलेला सामना ओमकार दहिवली विरुद्ध आंबोट. जय चेडोबा आंबोट संघ. आंबोट संघाची गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. पुढचा सामना असेल रितेश गवळे 7 स्टार वेणगाव विरुद्ध वन लाईफ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल फर्स्ट इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचे. रितेश गवळे 7 स्टार वेणगाव विरुद्ध वन लाईफ. या सामन्याचा फर्स्ट इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचे. आणि सर्व संघांना विनंती असेल ज्यांना रीएंट्री पाहिजे, रीएंट्री आपल्याकडे उपलब्ध आहे. तरी शेवटचे 5 संघ शिल्लक आहेत. तरी कोणाला कुठल्या संघाची नोंद बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यायची आहे, रीएंट्री करून घ्यायची आहे. चालू असलेला सामना जय चेडोबा आंबोट विरुद्ध दहिवली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. आणि इथे मात्र फलंदाज होतोय धाव बाद. धावसंख्या झाली ती 2. धावसंख्या झाली ती 3. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर रितेश गवळे वेणगाव संघाला आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचे. तसेच वन लाईफ संघ आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8. आणि इथे मात्र फलंदाज इथे मात्र 4 विकेट गेले त्या आंबोट संघाच्या. आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचायचे 10 अंकावरती. तर यापुढील होणारा सामना रितेश 7 स्टार वेणगाव विरुद्ध वन लाईफ. या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वन लाईफ संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वेणगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे.
धावसंख्या झाली ती 14 आणि येथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे होतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 18. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. वन लाईफ संघ आपण नाणेफेकीसाठी यायचे. वन लाईफ संघ धावसंख्या झाली ते 20 आणि 21 धावसंख्येचं आव्हान असेल ते ओमकार दैवली संघाला. वन लाईफ संघ आपण नाणेफेकीसाठी यायचे. वन लाईफ संघ आपण नाणेफेकीसाठी येथे उपस्थित व्हायचंय. ओमकार दैवली संघाला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. चालू असलेला सामना ओमकार दैवली विरुद्ध जय चेवडोबा आंबोट. एकवीस धावसंख्येची आवश्यकता असेल ती ओमकार दैवली संघाला. आणि इथे मात्र एकच धाव मिळते. आणि इथे मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 2 आणि इथे मात्र फलंदाज होत आहे बाद. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आणि इथे मात्र सुंदर चौकार येथे पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 7. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या झाली ती 7. धावसंख्या होती ती 8. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती येते सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले 9 अंकावरती. येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता ओमकार दैवली संघाला. स्कोअर झालाय तो 9. 12 धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र एकच धाव मिळते. 5 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता.
आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. तीन चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता ओमकार दैवली संघाला. तीन चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा आणि येथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 1 चेंडू आणि 4 धावा. ओमकार दैवली संघाला विजयासाठी 1 चेंडू. तर ओमकार दैवली याने सामना जिंकला तर प्रसाद व्यापारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एक चेंडू 4 धावा. आणि येथे सामना जिंकतोय तो शिवशक्ती विसेगाव संघ, माफ करा आंबट संघ.